नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 14व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप साधा वाटतो, पण त्याची ताकद आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तो विषय म्हणजे कृतज्ञता. मित्रांनो, आपण आयुष्यात नेहमी काही ना काही मागत असतो. चांगली नोकरी हवी, यश हवं, पैसा हवा, शांतता हवी, आनंद हवा. मागणं चुकीचं नाही, पण अनेक वेळा आपण एक गोष्ट विसरतो जे आधीपासून आपल्या आयुष्यात आहे, त्याबद्दल आभार मानणं. आणि इथेच कृतज्ञतेचं महत्त्व सुरू होतं. आज आपण समजून घेणार आहोत कृतज्ञता म्हणजे काय, ती स्वामी भक्तासाठी इतकी महत्त्वाची का आहे आणि ती आपल्या आयुष्यात कसा चमत्कार घडवू शकते. तर सर्वात पहिलं, कृतज्ञता म्हणजे काय? तर कृतज्ञता म्हणजे जे मिळालं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद देणं. फक्त शब्दांनी नाही, तर मनापासून स्वीकारणं की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे ते स्वामींच्या कृपेने आहे. आपण कृतज्ञ का राहत नाही? तर कारण आपलं लक्ष नेहमी जे नाही त्यावर असतं. आपल्याकडे काय नाही याचा विचार जास्त असतो. उदाहरणार्थ, मोबाईल आहे पण अजून चांगला हवा, घर आहे पण मोठं हवं, काम आहे पण अजून चांगलं हवं. यामुळे आपण सतत अपूर्ण वाटत राहतो. कृतज्ञता मन बदलते. जेव्हा आपण जे आहे त्याबद्दल आभार मानतो तेव्हा मनात समाधान निर्माण होतं आणि समाधान हीच खरी संपत्ती आहे. कृतज्ञता आपल्याला शिकवते माझ्याकडे खूप काही आहे. स्वामी भक्तासाठी कृतज्ञता का आवश्यक आहे? कारण कृतज्ञता म्हणजे स्वामींच्या कृपेची जाणीव. जेव्हा आपण मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानतो तेव्हा आपण स्वामींची उपस्थिती अनुभवतो आणि जिथे ही जाणीव असते तिथे भक्ती अधिक गाढ होते. एक सुंदर कथा बघूयात. एक भक्त रोज स्वामींकडे यायचा आणि फक्त तक्रारी करायचा, स्वामी माझ्याकडे हे नाही, ते नाही, माझ्या आयुष्यात समस्या आहेत. एक दिवस मठातील एका वृद्धाने त्याला विचारलं, तुझ्याकडे काय आहे? तो शांत झाला. वृद्ध म्हणाले, तुझ्याकडे श्वास आहे, कुटुंब आहे, चालण्यासाठी पाय आहेत, पाहण्यासाठी डोळे आहेत, स्वामींचं नाव घेण्यासाठी जीव आहे. याबद्दल कधी आभार मानतोयस? त्या दिवशी त्याचा दृष्टिकोन बदलला. त्याने तक्रारी कमी केल्या आणि आभार मानायला सुरुवात केली. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला, कारण त्याचं मन बदललं होतं. कृतज्ञता नकारात्मक विचार कमी करते, ती समाधान देते, ती मन शांत ठेवते, ती स्वामींची कृपा अनुभवायला शिकवते. दररोज कोणत्या गोष्टीसाठी आभार मानू शकतो? तर खूप मोठ्या गोष्टींची गरज नाही, छोट्या गोष्टींसाठी आभार माना. आजचा श्वास, कुटुंब, अन्न, आरोग्य, शिकण्याची संधी, स्वामींचे नाव घेण्याची शक्ती. तर कृतज्ञता आणि नामस्मरण. जेव्हा तुम्ही नामस्मरण करतात तेव्हा फक्त मागू नका. कधी कधी फक्त एवढंच म्हणा, स्वामी धन्यवाद. हे 2 शब्द मनाला खूप हलकं करतात. आज सोशल मीडियामुळे आपल्याला सतत वाटतं इतरांकडे जास्त आहे, यामुळे आपण स्वतःकडचं विसरतो. लक्षात ठेवा, तुलना केल्याने दुःख वाढतं, कृतज्ञतेने आनंद वाढतो. कृतज्ञतेचा एक छोटासा प्रयोग करूयात. आज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. उदाहरणार्थ, 1 आजचा दिवस, 2 माझं कुटुंब, 3 स्वामींची कृपा. हे रोज करा. काही दिवसात तुमचा दृष्टिकोन बदललेला दिसेल. जेव्हा अडचणी असतील तेव्हाही कृतज्ञ राहायचं का? तर हो, कारण अडचणीही आपल्याला काहीतरी शिकवतात. कधी संयम, कधी ताकद, कधी समज. म्हणूनच कधी कधी संकटासाठीही आभार मानायला शिकावं. कृतज्ञता म्हणजे कमजोरी नाही. काही लोकांना वाटतं आभार मानणं म्हणजे कमजोरी, पण खरं तर ही खूप मोठी ताकद आहे. कारण ज्याला मिळालेली किंमत कळते तोच खरा समृद्ध असतो. आजचा संकल्प करूया. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी मनापासून आभारी आहे. मला नेहमी कृतज्ञ राहण्याची बुद्धी द्या. मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो आयुष्यात आनंद कसा मिळेल? उत्तर खूप सोपं आहे. जे आहे त्याबद्दल आभारी राहा. कारण आनंद नवीन गोष्टी मिळवण्यात नाही, तो मिळालेल्या गोष्टींची किंमत ओळखण्यात आहे. स्वामी भक्ती आपल्याला हाच सुंदर धडा शिकवते. लक्षात ठेवा, जिथे कृतज्ञता असते तिथे समाधान असतं आणि जिथे समाधान असतं तिथे स्वामींची कृपा नक्की असते. श्री स्वामी समर्थ. हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.